विद्यार्थ्यांनो, आजच्या क्लासमध्ये आम्ही काय स्टडी करणार आहोत म्हणजे नोमेनक्लेचर ऑफ द अल्कोहॉल्स. नोमेनक्लेचर ऑफ द अल्कोहॉल्स म्हणजे अल्कोहॉलला नाव कसं द्यायचं ते आपण आजच्या क्लासमध्ये पाहणार आहोत. तर तुम्हाला माहिती असेल, ऑलरेडी तुम्ही 11वी शिकलेले आहेत. तर नोमेनक्लेचर कुठल्याही एखाद्या ऑर्गॅनिक कंपाऊंड असेल तर त्या ऑर्गॅनिक कंपाऊंडला आपण दोन मेथड वापरून आपण त्याला नाव देत असतो. एक आहे कॉमन मेथड किंवा आपण त्याला कॉमन सिस्टम सुद्धा म्हणतो. ओके, कॉमन मेथड. आणि दुसरा आहे IUPAC सिस्टम और IUPAC मेथड. हा दोन्ही मेथड यूज करून कुठल्याही एखाद्या ऑर्गॅनिक कंपाऊंडला नाव आपल्याला देता येते. ते आज आपण पाहणार आहोत. त्याच्यापेक्षा अगोदर अजून एक पॉईंट राहिलं होतं मागच्या लेक्चरमधलं, ते म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ द अल्कोहॉल. क्लासिफिकेशन ऑफ द अल्कोहॉल मधलं काही दोन मेथड्स ते राहिलं होतं. ते म्हणजे ऑलरेडी आम्ही स्टडी केलेत. कुठलं? क्लासिफिकेशन ऑफ द मोनोहायड्रिक अल्कोहॉल. ओके, हे मी मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला व्यवस्थित सांगितलं होतं. मोनोहायड्रिक अल्कोहॉलमध्ये क्लासिफिकेशन किती आहे ते नाही. ते एक तर प्रायमरी अल्कोहॉल आहे, त्याच्यानंतर सेकंडरी आहे, त्याच्यानंतर टर्शरी आहे, त्याच्यानंतर पॉलीहायड्रिक अल्कोहॉल आहे, असं मी तुम्हाला सांगितलं होतं. ओके, आता राहिलेलं पार्ट कुठलं सध्या त्यातलं अजून एक क्लासिफिकेशन कशावर डिपेंड असतात म्हणजे ज्यावेळी डबल बॉन्डेड मॉलिक्यूल वगैरे असतात, म्हणजे अल्केन असतात, काही अल्कानेस असतात, कधी अरोमॅटिक रिंग सिस्टम होतात, त्यावेळी जर अल्कोहोलिक ग्रुप जर प्रेझेंट असेल तर त्यावेळी सुद्धा आपल्याला अल्कोहोलचं क्लासिफिकेशन करता यावं. त्यासाठी तिथंही सुद्धा क्लासिफिकेशन केलेले आहे. तर पहिला आहे क्लासिफिकेशन अलायलिक अल्कोहॉल. त्याच्यानंतर दुसरा आहे आपलं फिनाइलिक अल्कोहॉल. फिनाइलिक अल्कोहॉल. त्याच्यानंतर थर्ड वन आहे बेन्झाइलिक अल्कोहॉल. असं परत 3 क्लासिफिकेशन केलेले आहेत. हे कशावर क्लासिफिकेशन केलेले आहेत म्हणलं तर जे डबल बॉन्डेड मॉलिक्यूल असतात, एक्झाम्पल असतात, त्या डबल बॉन्डेड मॉलिक्यूलच्या कुठल्या कार्बनवर OH ग्रुप प्रेझेंट आहे त्याच्यावरून त्यांनी इथं क्लासिफिकेशन केलेले आहेत. तर बघा, पहिला अलायलिक अल्कोहॉल कधी म्हणायचं म्हणजे द OH ग्रुप इज अटॅच्ड टू द कार्बन नेक्स्ट टू ए कार्बन डबल बॉन्डेड. म्हणजे एखादं एक्झाम्पल असेल तर समजा एक्झाम्पल बघा, त्या एक्झाम्पल मध्ये कुठे असतात म्हणजे हा एक्झाम्पल बघा, CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2OH. म्हणजे ह्या एक्झाम्पलला तुम्हाला कुठे दिसते नेमका हा OH ग्रुप. अलायलिक अल्कोहॉल डेफिनेशन काय सांगते आपल्याला? द OH ग्रुप इज अटॅच्ड टू द कार्बन नेक्स्ट टू द कार्बन डबल बॉन्ड. म्हणजे ज्या कार्बन डबल बॉन्ड आहेत त्या कार्बनच्या नेक्स्ट कार्बनवर OH ग्रुप प्रेझेंट असतात. तसं असेल तर त्या सगळ्यांना काय म्हणायचं? अलायलिक अल्कोहॉल असं आपण त्याला म्हणायचं. कारण काही एक्झाम्पल मध्ये किंवा काही मॉलिक्यूल मध्ये कसं असतं तर हा OH ग्रुप इथंही अटॅच असू शकतो. ओके, आणि काही एक्झाम्पल मध्ये इथं साईडला बेंझेन रिंग सुद्धा असू शकतो. त्यासाठी त्यानं अलायलिक अल्कोहॉल, त्याच्यानंतर फिनाइलिक अल्कोहॉल, त्याच्यानंतर बेन्झाइलिक अल्कोहॉल असं त्यांनी परत क्लासिफिकेशन केलेले आहेत. तर अलायलिक म्हणजे काय म्हणायचं, कधी म्हणायचं? OH ग्रुप कुठं अटॅच असतात तर कार्बन डबल बॉन्डच्या नेक्स्ट कार्बन वरती. हा नेक्स्ट कार्बन आहे, हा कार्बन, त्या कार्बन जर OH ग्रुप असेल तर त्याला आपण काय म्हणायचं? अलायलिक अल्कोहॉल असं आपण त्याला म्हणायचं. हा एक एक्झाम्पल झाला. अजून एक एक्झाम्पल बघा, तुम्हाला समजेल. अजून एक एक्झाम्पल CH2 हे घ्या, CH2 डबल बॉन्ड CH, त्याच्यानंतर C इकडं OH घ्या. इकडं साईड कुठल्याही असू दे, आपल्याला काय फक्त कार्बन डबल बॉन्डचं कार्बनचं नेक्स्ट कार्बन. हे काय झालं आता? हा कार्बन डबल बॉन्डेड कार्बन आहे. ओके, त्या कार्बन डबल बॉन्डेडचा नेक्स्ट कार्बन हा आहे. ओके, त्या कार्बन इथं OH ग्रुप आहे. तर असं असेल त्याला आपण काय म्हणायचं? परत अलायलिक अल्कोहॉल असं आपण त्याला म्हणायचं. समजलं आता?
अजून एक एक्झाम्पल घ्या, अजून एक एक्झाम्पल घ्या. ओके, आता बघा CS2 CH, तर खाली एक CS3 घ्या, पुढं OH लिहा, त्याचं वर इथं हायड्रोजन लिहा. तर ह्या एक्झाम्पलमध्ये बघा, तर ह्या एक्झाम्पलमध्ये सुद्धा सेम कंडिशन आहे. म्हणजे द OH group attached to those carbon which is next to the carbon double bonded. हा कार्बन डबल बॉन्डेड कार्बन आहे. ओके, त्याच्यानंतर जे नेक्स्ट कार्बन आहे इथं ह्या कार्बन, त्या कार्बनवर हा OH ग्रुप प्रेझेंट असतात. त्यालाच आपण काय म्हणतो, अलायलिक अल्कोहोल असं आपण त्याला म्हणायचं. ओके, आता इकडे या, आता फिनायलिक अल्कोहोल सुद्धा सारखंच एक सेम थोडक्यात चेंज आहे. तर बघा हे कसे असतात एक्झाम्पल. तर ह्याच्यामध्ये काय असतं, फिनायलिक म्हणजे त्याने काय सांगितलं, तर OH group is attached to carbon double bond, that is phenolic or the it may be aryl compound. म्हणजे जे OH ग्रुप असतात ते कार्बन डबल बॉन्डेडचं कार्बनच पाहिजे प्रेझेंट. तर ह्या एक्झाम्पलमध्ये कसं लिहिलं तिथं मी सध्या, हे कसं कार्बन डबल बॉन्डेडच्या नेक्स्ट कार्बन इथं कसं आहे OH प्रेझेंट आहे. पण इथं फिनायलिक म्हणजे कसं असतात, म्हणजे CH2 डबल बॉन्ड CHOH. म्हणजे ह्या एक्झाम्पलमध्ये काय दिलं तिथं बघा, ह्या एक्झाम्पल हा कार्बन डबल बॉन्डेड आहे. ओके, ह्या कार्बन डबल बॉन्डेड कार्बनवरती डायरेक्टली OH ग्रुप प्रेझेंट आहे. तसं असेल तर त्याला काय म्हणायचं, फिनायलिक अल्कोहोल असं आपण त्याला म्हणायचं. ओके, असं असलं कुठल्याही एक्झाम्पल असेल तर त्याला आपण काय म्हणायचं, फिनायलिक अल्कोहोल असं त्याला म्हणायचं. आता पुढचा घ्या, बेन्झायलिक अल्कोहोल कधी म्हणायचं, द OH ग्रुप इज अटॅच्ड, तर हेडिंग तुम्हाला दिसतंय बेन्झायलिक म्हणजे बेन्झिन कसं असतात, तर त्या दिलेल्या एक्झाम्पलमध्ये बेन्झिन असणारच. ओके, बेन्झिन स्ट्रक्चर कसे असतात, तर असे असतात. ओके, बेन्झिन रिंग काढा. ओके, हा बेन्झिन रिंग आहे, तर हेडिंगमध्ये तुम्हाला दिलं बेन्झायलिक अल्कोहोल म्हणजे द OH ग्रुप इज अटॅच्ड टू द कार्बन नेक्स्ट टू एन aromatic ring. The OH group is attached to a कार्बन नेक्स्ट टू एन aromatic रिंग सिस्टम. हा एक रिंग सिस्टम आहे समजून घ्या. त्या रिंग सिस्टमवर परत एक CH ग्रुप पाहिजे किंवा एक कार्बन पाहिजे. त्या कार्बनवरती OH ग्रुप जर असेल तर त्याला आपण काय म्हणायचं, बेन्झायलिक अल्कोहोल असं आपण त्याला म्हणायचं. असं कुठलं एक्झाम्पल असते, एक बेन्झिन रिंग असतात, त्या बेन्झिन रिंगच्या नंतर एक CH2 असणार किंवा C असणार, त्या कार्बनवरती हा ग्रुप तिथं प्रेझेंट असतात. त्याला आपण काय म्हणायचं, बेन्झायलिक अल्कोहोल असं आपण त्याला म्हणायचं. अजून एक एक्झाम्पल पहा, अजून एक एक्झाम्पल घ्या बघा, हा एक्झाम्पल, अजून एक हे एक्झाम्पल बघा. आता हा एक बेन्झिन रिंग आहे. ओके, बेन्झिन रिंग तर असणार त्याच्यामध्ये. ओके, त्या बेन्झिन रिंग मध्ये एक कार्बन असणार, त्या कार्बनवरती OH ग्रुप प्रेझेंट असणार. आता असा घ्या, CH घ्या इथं, त्या CHला इकडं OH घ्या, त्याच्यासाठी परत एक CH3 घ्या. ओके, असं सुद्धा असू शकतात ना, कारण त्याने काय म्हणलं डेफिनेशन मध्ये, बेन्झायलिक कधी म्हणायचं, द OH ग्रुप इज अटॅच टू द कार्बन ॲटम नेक्स्ट टू एन aromatic रिंग असं म्हणलं त्याने. नेक्स्ट टू एन aromatic रिंग सिस्टम म्हणजे ह्या aromatic रिंगच्या नंतर परत इथे कार्बन असणार. ओके, त्या कार्बनवरती हा OH ग्रुप इथं प्रेझेंट असणार. तसं असेल तर त्याला आपण काय म्हणतो, बेन्झायलिक अल्कोहोल असं आपण त्याला म्हणतो. हा एक एक्झाम्पल झाला. अजून एक लास्ट एक्झाम्पल पाहूया आपण. लास्ट एक एक्झाम्पल सांगतो आता. हे एक्झाम्पल बघा, असंही असू शकतात, कधी कधी असं सुद्धा असू शकतात. ओके, बघा इथं, ओके, आपलं बेन्झिन रिंग झालं. ओके, असं सुद्धा असू शकतात. ओके, असं असू शकत नाही का, असू शकतात. CH3 CHOH हा ग्रुप बेन्झिनला कनेक्टेड आहे, म्हणजे असं सुद्धा असू शकतात. ओके, 2 प्रोपेन 2L हा त्याचं नाव आहे. तर असं एक्झाम्पल जर असेल तर त्या सगळ्या एक्झाम्पल काय म्हणायचं, बेन्झायलिक अल्कोहोल. म्हणजे aromatic रिंग सिस्टम झाल्यावर, aromatic बेन्झिन रिंग झाल्यावर तिथे कार्बन असणार, हा aromatic रिंग सिस्टम आहे, त्याच्यानंतर इथे कार्बन असणार, त्या कार्बनवरती हा OH ग्रुप प्रेझेंट असतात. त्याला असं तसं असेल तर दिलेल्या एक्झाम्पलमध्ये
किंवा दिलेल्या कंपाऊंडमध्ये त्याला आपण काय म्हणायचं, बेन्झायलिक अल्कोहोल असं आपण त्याला म्हणायचं. हे झालं क्लासिफिकेशन ऑफ द अल्कोहोल्स. तर ह्याच्यावर सुद्धा क्वेश्चन त्यांनी विचारलेले आहेत. तर डिफाईन द फिनायलिक अल्कोहोल, डिफाईन द बेन्झायलिक अल्कोहोल असं सुद्धा असते, डिफाईन द अलायलिक अल्कोहोल असं सुद्धा क्वेश्चन्स कधी कधी आले आहेत. त्याच्यानंतर व्हॉट आर द मोनोहायड्रिक अल्कोहोल्स, हाऊ दे आर क्लासिफाईड असं सुद्धा क्वेश्चन विचारले आहेत. तर क्वेश्चन व्यवस्थित बघा, कोणाला पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. जर समज नसेल तर परत हा व्हिडिओ पहा, तुम्हाला समजून जाईल. ओके, चला आता आपण नोमेनक्लेचरला जाऊया. ओके, नोमेनक्लेचर म्हणजे आपण काय म्हणतो नेमकं, तर नोमेनक्लेचर हा एक असा सिस्टम आहे की त्यात नोमेनक्लेचरमध्ये आपण कुठल्याही ऑर्गॅनिक कंपाऊंडला नाव, आपल्याला काही ठराविक रूल्स असतात, त्या रूल्स अप्लाय करून आपल्याला नाव लिहायचं एक पद्धत आहे नोमेनक्लेचर, नोमेनक्लेचरमध्ये. ओके, त्या नोमेनक्लेचर इथं आहे नोमेनक्लेचर. तर नोमेनक्लेचरमध्ये पहिला पार्ट आहे आपलं कॉमन सिस्टम. तर कॉमन सिस्टममध्ये आपण अल्कोहोलचं नाव कसं लिहितो आणि IUPAC मध्ये नाव आपण कसं लिहितो ते सगळं आपण व्यवस्थित मी सांगणार आहे, व्यवस्थित ऐका. तर कॉमन सिस्टममध्ये कसं, तिथं फक्त आपल्याला 2 रूल्स अप्लाय करावं लागतं कॉमन सिस्टममध्ये. तर पहिला रूल आहे, पहिला रूल, बाय रायटिंग द नेम ऑफ अल्काइल ग्रुप देन फॉलोड बाय द वर्ड अल्काइल ग्रुप. by writing the name of the alkyl group, by writing the name of alkyl group then followed by the word alcohol. तर दिलेल्या कुठल्या एक्झाम्पल असेल तर त्या दिलेल्या एक्झाम्पलमध्ये अगोदर अल्काइल ग्रुपचं नाव फाइंड आउट करून त्या नाव लिहायचं, त्याचा पुढे अल्कोहोल हा वर्ड आपल्याला लिहायचा आहे. हा पहिला रूल आहे. दुसरा रूल काय सांगते, इन द हायर मेंबर्स जर असेल तर, इन द हायर मेंबर्स ऑफ अल्केन जर अल्कोहोल जर असेल तर, हायर मेंबर्स जर असेल तर त्यावेळी काय करायचं, पोझिशन ऑफ द OH ग्रुप इज, पोझिशन कसं आपण ठरवतो, पोझिशन ऑफ द OH ग्रुप, position of the OH group is indicated by, it is indicated, अरे काय झालं तर indicated by the prefix, कुठला प्रिफिक्स यूज करतो आपण, स्मॉल n मीन्स हा कुणासाठी यूज करतो आपण, नॉर्मल अल्केन असेल तर स्मॉल n यूज करतो. ओके, त्याच्यानंतर आयसो यूज करतो. आयसो हा कोणासाठी यूज करतो, ज्यावेळेस सेकंडरी अल्कोहोल असतात, SeCO सेकंडरी अल्कोहोल असेल तर त्यावेळी आयसो यूज करतो. त्याच्यानंतर टर्शरी असेल तर आपण टर्ट हा वर्ड यूज करतो, TER. टर्शरी अल्कोहोल असेल तर त्यावेळी आपण टर्ट हा प्रिफिक्स तिथं आपल्याला यूज करावा लागतो. ओके, आता एक्झाम्पल बघा, हा दोन्ही रूल अप्लाय करून मी काही एक्झाम्पल सांगतो, त्याच्यावर तुम्हाला समजेल. ओके, तर बघा पहिला काय रूल सांगितलं त्यांनी, एक एक्झाम्पल पाहतो, मला एक्झाम्पलवरून तुम्हाला समजेल. हा एक्झाम्पल बघा, CH3 CH2OH हा एक एक्झाम्पल आहे. ओके, तर ह्या एक्झाम्पलमध्ये फक्त आपल्याला दोन्ही रूल अप्लाय करायचे आहे. तर पहिला रूल काय सांगतो आपल्याला, फर्स्ट काय म्हणलं त्यांनी, बाय रायटिंग द नेम ऑफ द अल्काइल ग्रुप देन फॉलोड बाय द वर्ड अल्कोहोल असं त्यांनी म्हणलं. म्हणजे अल्काइल ग्रुपचं नाव अगोदर लिहा, मग नंतर अल्कोहोलचं नाव लिहा असं त्यांनी इथं म्हणले. तर अल्काइल ग्रुप कुठला आहे तर हा अल्काइल ग्रुप आहे आपला CH3 CH2 CH3. टोटल कार्बन किती आहे त्याच्यात, 3 कार्बन आहे. तर 3 कार्बन म्हणजे आपलं, आम्ही त्याचं नाव काय लिहितो, प्रोपाइल. 3 कार्बन म्हणजे प्रोपाइल आणि पुढचा हा OH म्हणजे तर त्याला आपण काय म्हणतो, अल्कोहोल. तर सगळ्या म्हणून काय होणार आहे तर प्रोपाइल अल्कोहोल हा नाव तिथं येणार आहे. ओके, ह्या पद्धतीनं हा रूल्स अप्लाय करून आपल्याला नाव लिहायला येते. ओके, आता सेकंड एक्झाम्पल बघा, थोडं डिफरंट देतो मी तुम्हाला. CH3 ओके, CH3 CHOH घ्या, त्याच्यानंतर पुढे येतं CH3 घ्या. ह्या एक्झाम्पलवरून आपल्याला काय कळते, तर ते ग्रुप कुठे आहे बघा, इथं हा OH ग्रुप कुठे आहे तर सेकंड कार्बन प्रेझेंट आहे. हा फर्स्ट कार्बन, हा सेकंड कार्बन आणि हा थर्ड कार्बन. तर OH ग्रुप कुठे आहे तर सेकंड कार्बनवरती OH ग्रुप प्रेझेंट आहे. ओके,
तर सेकंड कार्बनवर असेल तर मी तर काय सांगितलं बघा इथं, ज्यावेळी सेकंडरी असतात, सेकंडरी म्हणजे काय मिनिंग येतं, ज्यावेळेस सेकंडरी अल्कोहोल असतात म्हणजे OH ग्रुप इज अटॅच्ड टू द सेकंड कार्बन ॲटम्स, दिस इज ऑन सेकंड कार्बन, त्या सेकंड कार्बनवरती जर OH ग्रुप असेल तर त्याला आपण काय म्हणतो, त्यावेळी काय यूज करायचं, आयसो हा वर्ड तिथं यूज करायचं. आयसो पुढं काय आहे तर हे तीन कार्बन म्हणजे कुठले होणार होता, प्रोपाईल, आयसो, त्याच्यानंतर प्रोपाईल हा वर्ड येणार. ओके, आयसो प्रोपाईल, त्याच्यानंतर अल्कोहोल हा वर्ड तिथं येणार. म्हणजे टोटल काय झालं तर आयसो प्रोपाईल अल्कोहोल हा नाव ह्या एक्झाम्पलसाठी येणार. ओके, आयसो प्रोपाईल अल्कोहोल. ओके, आता समजा टर्शरी अल्कोहोल जर असेल तर, टर्शरी म्हणजे जे OH ग्रुप असतात दिलेल्या एक्झाम्पलमध्ये ते OH ग्रुप टर्शरी कार्बनवरती जर प्रेझेंट असेल तर त्या आपण त्याला काय म्हणतो, टर्शरी अल्कोहोल असं आपण त्याला म्हणतो. त्याचंही एक एक्झाम्पल बघा. ओके, त्याचं एक्झाम्पल बघा. एक सेंट्रल कार्बन काढा, त्याचं राऊंडला एक OH काढा आणि त्याचं लेफ्ट ला OH काढा, राईटला CH3 काढा, टॉप आणि बॉटमला एक CH3 काढून टाका. ओके, आता हा काय झालं, टर्शरी अल्कोहोल झालं. ओके, ह्या एक्झाम्पलमध्ये बघा, आता ह्या एक्झाम्पल हे कुठल्या कार्बन झालं होतं, टर्शरी कार्बन झाला. ओके, आता टर्शरी आहे म्हणून ह्याला वर्ड काय यूज करायचा, आता टर्शरी, टर्ट हा वर्ड तिथं यायलाच पाहिजे. ओके, टर्ट. आणि टोटल कार्बन किती आहे ह्याच्यात, टोटल कार्बन किती आहेत, 4 आहेत. ओके, 4 आहेत का, 4 आहेत, 1 2 3 आणि 4. ओके, म्हणजे ह्याचं नाव काय टोटल होता, टर्ट, TERT, टर्ट ब्युटाइल अल्कोहोल हा नाव ह्या एक्झाम्पलसाठी येणार. आता टर्ट ब्युटाइल अल्कोहोल, टोटल नंबर ऑफ कार्बन किती आहे, 4 असेल तर काय म्हणतो आपण त्याला, ब्युटाइल हा वर्ड यूज करतो. आणि हा टर्ट कोणासाठी यूज केलं तर हा OH ग्रुप टर्शरी कार्बनवरती प्रेझेंट आहे त्यासाठी टर्ट हा वर्ड तिथे यूज केले. त्याच्या पुढं अल्कालचं नाव आलं, त्याच्या पुढं अल्कोहोलचं नाव आलं, म्हणजे सगळं म्हणून इथं काय तयार झालं, टर्ट ब्युटाइल अल्कोहोल. ह्या पद्धतीनं कॉमन सिस्टममध्ये 2 रूल अप्लाय करायचं. एक अल्काइल नाव लिहून त्याच्या पुढं अल्कोहोल हा वर्ड लिहायचं, आणि दुसरं रूल आहे हायर मेंबर्स ऑफ द एक्झाम्पल असेल तर, म्हणजे पोझिशन ऑफ द वेज कसं इंडिकेट करतो आपण, एन हा कोणासाठी नॉर्मल चेन असेल तर एन यूज करतो, सेकंड असेल तर आयसो वर्ड यूज करायचं, आणि टर्शर असेल तर टर्ट हा वर्ड तिथं यूज करायचं. हे सगळे वापरून आपल्याला कॉमन सिस्टमचं नाव लिहायचं आहे. ओके, हा झाला आता कॉमन सिस्टम फॉर द अल्कोहोल. ओके, आता आपण आयपेशीसाठी बघूया, आयपेशीसाठी काय काय दिले त्यांनी. ओके, तर अगोदर समजून घ्या आयपेशी म्हणजे काय. आयपेशी म्हणजे इंटरनॅशनल युनियन, त्याचा लॉंग फॉर्म आहे हा, इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री हा त्याचं लॉंग फॉर्म आहे. ह्याच्यात असं रूल्स त्यांनी ठेवले आहेत की त्या रूल्स अप्लाय करून प्रत्येक कुठल्याही ऑर्गॅनिक कंपाऊंडला आपल्याला नाव देता येते. पण इथं आपण कुठल्या टॉपिकचा स्टडी करतो, सध्या मी इथं अल्कोहोलचा स्टडी करतो, तर त्यासाठी आपल्याला अल्कोहोलचं काही रूल्स इथं दिलेले आहेत. त्या रूल्स अप्लाय करून आपल्याला दिलेल्या एक्झाम्पलचं नाव आपल्याला लिहावं लागणार आहे. तर पहिला रूल आहे, मी काय रूल लिहत नाही तर फक्त सांगतो, ऐकत जावा, आणि त्या रूल्स कसा अप्लाय करायचा मी तिथं सांगत जातो. ओके, तर पहिला रूल आहे, सिलेक्ट द लॉंगेस्ट अँड कंटिन्युअस चैन ऑफ द कार्बन आयटम कंटेनिंग द हायड्रॉक्सिल ग्रुप, काउंट द नंबर ऑफ द कार्बन आयटम्स, द अल्कोहोल इज कन्सिडर्ड ॲज ए डेरिव्हेटिव्ह ऑफ द करस्पॉन्डिंग पॅरेंट अल्केन. हा पहिला रूल आहे. त्याच्यापेक्षा अगोदर एक रूल्स आहे, तर ते रूल्स काय आहे, इन द अल्केन जर आपल्याला फक्त चेंजेस कुठं करायचं आहे, समजा हा आपलं अल्केन आहे, त्या अल्केन मधलं ई हा वर्ड काढायचा आहे, त्याच्या जागी OL हा वर्ड तिथं टाकायचा आहे. म्हणजे ई काढायचं, त्याच्या जागी OL हा वर्ड टाकायचा, आणि पुढं परत आहे तसं लिहून काढायचं, म्हणजे अल्केन इज कन्वर्टेड इनटू अल्कॅनोल. हा फर्स्ट रूल अप्लाय करायचा आहे. समजा मिथेन असेल तर त्याच्यामधलं ई काढायचं, त्याच्या जागी OL ॲडिशन करायचं, आणि ते कशात कन्वर्ट होणार, मिथेन असलेलं मिथेनॉल
म्हणजे जे पहिला कंपाऊंड आहे आपलं CH3OH जे मॉलिक्यूल आहे त्याला आपण काय म्हणतो, मिथेनॉल असं म्हणतो. ॲक्च्युली कशापासून बनवते ते आपल्याला मिथेन पासून हा मिथेनॉल तयार झालेला असतात. म्हणजे फक्त त्याच्यातलं ई हा वर्ड आहे ते वर्ड काढून तिथं ओएल जोडायचं, त्याच्यापासून इथं टोटल काय मिळेल आपल्याला, मिथेनॉल नावाचं कंपाऊंड आपल्याला मिळून जाईल. ओके, हा एक पहिला. त्याच्यानंतर सेकंड आता जे मी तुम्हाला सांगितलं तर सिलेक्ट द लॉंगेस्ट अँड कंटिन्युअस चेन. Select the longest and continuous chain of the carbon atom which containing the hydroxyl group. Count the number of the carbon atoms and the alcohol is considered as the derivatives of the corresponding alcohol. समजा हा एक एक्झाम्पल आहे. त्या एक्झाम्पल मध्ये काय दिले तर ब्युटेनॉलचं एक एक्झाम्पल इथं आहे बघा. ओके, त्याने काय म्हणलेत, सिलेक्ट द कंटिन्युअस लॉंगेस्ट अँड कंटिन्युअस चेन ऑफ द कार्बन ॲटम्स. तर आपण त्या दिलेल्या चेनला सिलेक्शन करायचं, असं सिलेक्शन आपण केलं. ओके, ह्या पद्धतीनं चौक बॉक्स दिले मी काढले इथं, त्या पद्धतीनं आपण हा एक लॉंगेस्ट आणि कंटिन्युअस चेन आहे असं आपण त्याला सिलेक्शन केलं. त्याच्यानंतर काउंट द नंबर ऑफ द कार्बन ॲटम्स. त्याच्यावरती किती कार्बन आहे दिलेल्या एक्झाम्पलमध्ये ते आपल्याला काउंट करायचं. कार्बन नंबर काउंट करा. तर 1, 2 and 3 टोटल नंबर ऑफ कार्बन ॲटम्स किती झाला तर 3 कार्बन आहे. देन अल्कोहॉल इज कन्सिडर्ड ॲज द डेरिव्हेटिव्ह ऑफ द करस्पॉन्डिंग अल्केन. तर दिलेले एक्झाम्पल आता करस्पॉन्डिंग अल्केनचं आपल्याला कन्सिडर करायचं. आता 3 कार्बन म्हणजे कोण येणार तर प्रोपेन येणार, PROPANE प्रोपेन येणार. ओके, PROPANE. ओके, आता हा प्रोपेन मधलं मी काय सांगितलं तर वर बघायचं, वर मी तर काय सांगितलं तर अल्केन मधलं ई काढायचं आहे आणि त्याच्या जागी तर OL टाकायचं आहे. तेच सेम प्रोसेस तर प्रोपेन मध्ये करायचं आहे. आपल्या प्रोपेन मधलं जे ई असतात त्या ई काढा, त्याच्या जागी तर काय करायचं OL टाकायचं आणि OL रिप्लेसमेंट केलं की तर काय मिळणार आपल्याला, प्रोपेनॉल असं आपल्याला मिळणार आहे, प्रोपेनॉल. ओके, तर हे लिहिताना हे एवढंच प्रोपेनॉल लिहिलं तर आपल्याला चालत नाही, कारण हा OH ग्रुप कुठं आहे तर OH ग्रुप हा फर्स्ट कार्बनवर आहे. समजा हा जर OH ग्रुप इकडे सेकंडवर सुद्धा असू शकतो काही एक्झाम्पलमध्ये. ज्यावेळेस सेकंडरी अल्कोहोल असतात त्यावेळी हा OH ग्रुप इथे सुद्धा असू शकतो, त्यावेळी त्याचं नाव वेगळं येणार आहे. आता सध्या इथं फर्स्ट कार्बनवर आहे म्हणून आपण इथं फक्त प्रोपेनॉल लिहिलं तर चालेल का, एवढं तर ते चालत नाही. तर हा चुकीचा मेथड आहे. आपल्याला काय लावावं लागणार तर प्रोपेन, PROPANE प्रोपेन 1OL असं आपल्याला इथं लिहावं लागणार आहे. असं लिहिलं तरच फक्त हा करेक्ट मेथड आहे. ओके, सो मला मी काय सांगतो तुम्हाला, ज्यावेळी OH ग्रुप फर्स्ट मध्ये असेल तर त्याला 1OL असं तिथं लिहायला कंपल्सरी आपल्याला लिहावं लागणार. फक्त आपल्याला प्रोपेनॉल किंवा 1 प्रोपेन लिहिलं तर ते चालत नाही. तर प्रोपेन 1OL असं आपल्याला लिहावं लागणार आहे. कारण कधी कधी एक्झाम्पलमध्ये सेकंडरी सुद्धा असू शकतात आणि काही एक्झाम्पल टर्शरी अल्कोहॉल सुद्धा असू शकतात. त्यासाठी आपल्याला त्याचं नाव असं इथं लिहावं लागणार आहे. हा झाला फर्स्ट रूल. ओके, आता सेकंड रूल बघूया. तर बघा सेकंड रूल काय सांगते आपल्याला, सेकंड रूल काय सांगते आपल्याला, नंबर द कार्बन ॲटम्स इन द चेन बाय द लोएस्ट लोकंट रूल. द नंबरिंग स्टार्ट फ्रॉम दॅट एंड ऑफ द चेन व्हिच इज नियरेस्ट टू द हायड्रॉक्सिल ग्रुप. समजा एखादा एक्झाम्पल जर असेल तर हा एक एक्झाम्पल आहे. ओके, हा एक एक्झाम्पल आहे, समजून घ्या. त्या एक्झाम्पलमध्ये कार्बनच्या नंबर दिला. ओके, सॉरी, सिलेक्ट द लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन असं केलं. त्याच्यानंतर त्या कार्बनला नंबर असा द्यायचा की जेणेकरून जे फंक्शनल ग्रुप आहे किंवा जे हायड्रॉक्सिल ग्रुप असतात त्याला मिनिमम नंबर यायला पाहिजे. समजा हा आपला लेफ्ट साइड आहे. ओके, हा आपलं राईट साइड आहे, समजून घ्या. तर हा लेफ्ट आणि राईट नंबर देत असताना आता सध्या त्यांनी काय सांगितले, the numbering start from that end of the chain which is nearest to the hydroxyl group. म्हणजे नंबर कुठून स्टार्ट करायचं, ज्या साईडला हायड्रॉक्सिल ग्रुप आहे त्याच्या साईड पासून नंबर आपल्याला द्यायचा आहे. म्हणजे आता कसं नंबर द्यायचं, राईट टू लेफ्ट साईडला आपल्याला नंबर इकडून इकडे असं द्यावं लागेल. ओके, नंबर राईट टू लेफ्ट द्यायला. आता नंबर द्या, फर्स्ट 1, 2, ह्याला 3, ह्याला 4, ह्या कार्बनला 5 नंबर कार्बन असं आपल्याला
नंबरिंग द्यायचं आहे. देन द एंडिंग ई इन द नेम ऑफ अल्केन इट इज रिप्लेस्ड बाय द वर्ड ओएल. तर मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं इथं, तर अल्केन मधलं जे लास्टला आहे, ते लास्टला आहे ईचं वर्ड आहे अल्केन मधलं, हा ईचं वर्ड तिथं काढायचा आहे आणि ते काढून आपल्याला काय टाकायचं आहे, तिथं ओएल हा वर्ड तिथं ॲडिशन करायचं आहे. ते ओएल जर आपण ॲडिशन केलं तर आपल्याला मिळणार काय आहे, मिथेन पासून मिथेनॉल हा नाव आपल्याला मिळणार आहे. ह्या पद्धतीनं तिथं आपल्याला लिहायचं आहे, ते सुद्धा रूल तिथं अप्लाय करायचं. ओके. त्याच्यानंतर द लोकेंट इंडिकेटिंग द पोझिशन ऑफ द हायड्रॉक्सिल ग्रुप इज रिटन इमिडिएटली बिफोर द सफिक्स ओएल अँड इट इज हायफनड ऑन आयदर साइड्स. तर लगेच आपल्याला काय करायचं आहे, समजा हा 5 कार्बन आहे, 5 कार्बन म्हणजे त्याचं नाव आपण काय लिहू शकतो आता, 5 कार्बन म्हणजे काय झालं आता, पेंटेन. एवढंच लिहिलं तर चालेल का, आपल्याला चालणार नाही. पेंटेन असलं तर चालेल का, नाही चालत. किंवा पेंटॅनॉल जर लिहिलं तर आपल्याला चालते काय, चालत नाही. का चालत नाही, तर रूल्स अप्लाय करावं लागतं IPH. तर त्या रूल्स काय सांगते, त्या रूल्स आपल्याला काय सांगते, द सबस्टिट्यूएंट आर ते कुठे गेलं, द लोकेंट इंडिकेटिंग द पोझिशन ऑफ द हायड्रॉक्सिल ग्रुप, जे कारण पोझिशन ऑफ द हायड्रॉक्सिल ग्रुप इंडिकेशन करत असतात, द रिटर्न इमिडिएटली बिफोर द सफिक्स ओएल. म्हणजे आम्ही काय करतो आता सध्या, पेंटेनॉल असं आपण लिहिलेलं असतं. ओके. त्या पेंटॅनॉल जे लिहिले असतात त्या लिहित असताना त्या ओएलचं अगोदर इथं आपल्याला लिहायचं आहे. म्हणजे कसं लिहायचं आता, पेंटेन PNTAN पेंटेन -2 OL. म्हणजे ह्या ओएलचं जे प्रिफिक्स आहे त्या प्रिफिक्सचा अगोदर इथं 2 हा शब्द तिथं यायला पाहिजे, तसं आपल्याला लिहायचं आहे. हा सुद्धा एक रूल्स आहे. ओके. तर पुढचं रूल काय दिलं त्यांनी, पोझिशन ऑफ द ब्रँचेस किंवा अल्काइल ग्रुप्स और अदर सबस्टिट्यूएंट आर इंडिकेटेड बाय द प्रॉपर नंबर. हे जर सोडून की जे सबस्टिट्यूएंट म्हणजे कुठला, आता सध्या हा OH आहे, ह्याला आपण ब्रँचेस म्हणतो, किंवा ह्यालाच जे, किंवा समजा ह्या एक्झाम्पल इथं CH3 जर असेल तर त्याला आपण काय म्हणतो, ब्रँचेस किंवा सबस्टिट्यूएंट असं म्हणतो. त्याचाही सुद्धा एक प्रॉपर नंबरने आपल्याला इंडिकेशन करावं लागतो, ते सुद्धा ह्याच्यामध्ये त्यांनी दिलेले आहेत. देन अजून एक रूल्स आहे लास्ट. ओके. द लास्ट रूल काय सांगते आपला, हे सगळं झाल्यावर म्हणजे सगळ्यात लॉंगेस्ट टाइम कंटिन्युअस चेन करायचं, त्याच्यानंतर नंबर असा द्यायचं की जेणेकरून जे फंक्शन ग्रुप असतात किंवा सबस्टिट्यूएंट असतात त्या सबस्टिट्यूएंट किंवा हायड्रॉक्सिल ग्रुपला मिनिमम नंबर यायला पाहिजे, तसा आपल्याला नंबर द्यायचा आहे. त्याच्यावर जे कुठला अल्केन फॅमिली मेंबर आहे ते आयडेंटिफिकेशन करायचं. ओके. आता मी इथं घेतले 5 कार्बन असेल तर काय कुठला घेतो आपण, पेंटेन घेतो. ओके. आता आम्ही इथं पेंटेन घेतलेले आहेत. ओके. तर त्याच्यानंतर ते हायड्रॉक्सिल ग्रुप कुठल्या कार्बन प्रेझेंट आहे ते सुद्धा आयडेंटिफिकेशन करून त्याचं नंबर ओएलचा मागच्या साईडला आपल्याला लिहायचं आहे. त्यासाठी तर नाव काय आलं, पेंटेन 2OL असं त्याचं नाव आलं. तर शेवट सगळ्याला काय करायचं, हे सगळं झाल्यावर आपल्याला नाव करेक्ट आहे की नाही परत एकदा चेक करायचं आहे. मग चेक करून आपल्याला व्यवस्थित त्याचं नाव लिहायचं आहे. ह्या पद्धतीनं IUPAC रूल्स अप्लाय करून आपल्याला कुठल्याही एखाद्या मॉलिक्युलचं किंवा अल्कोहोल मॉलिक्युलचं नाव आपल्याला लिहायला येत आहे. ओके. आता मी एक्झाम्पल देतो तुम्हाला, बघा तुम्हाला येत आहे का सोडवायला. तर फर्स्ट वन एक्झाम्पल आहे. ओके. फर्स्ट वन एक्झाम्पल आहे, हे येते का बघा तुम्हाला. ओके. CH3, अरे काय झालं, ओके, CH3 हा CH3. ओके. त्याने पुढं CH2 OH. ह्याचं नाव काय येणार बघा, ट्राय करा. तसं तर मी सांगणारच आहे आता जस्ट तुम्हाला. ओके. परत CH3C टॉप आणि बॉटमला एक CH3, टॉपला एक CH3 आणि बॉटमला एक CH3. त्याच्यानंतर पुढं इथं एक OH. ओके. हा दोन्ही एक्झाम्पल पाहूया आपण. ओके. ह्या एक्झाम्पलमध्ये बघा त्यांनी काय सांगितलं, सिलेक्ट द लॉंगेस्ट अँड कंटिन्युअस चेन असं म्हणलं पहिला रूल. त्याच्यानंतर गिव्ह द नंबर्स टू कार्बन ॲटम दॅट मिनिमम नंबर शुड बी इनटू द दोज कार्बन विच इज नियरेस्ट टू द फंक्शनल ग्रुप. म्हणजे जे फंक्शनल ग्रुप आहे किंवा जे अल्कोहोलिक ग्रुप आहे त्या अल्कोहोलिक ग्रुपला मिनिमम नंबर इथं यायला पाहिजे, त्या पद्धतीने आपल्याला नंबर द्यायचा आहे. समजा हा आपलं लेफ्ट साईड आहे आणि हा आपलं राईट साईड आहे. आम्ही नंबर देत असताना
फंक्शनल ग्रुप कुठल्या साईडला आहे त्या साईड बघायचं. आता नंबर OH ग्रुप कुठं आहे, इकडे आहे म्हणजे राईट साईडला आहे. मग नंबर कुठून द्यायचं, तर राईट पासून लेफ्टला नंबर देत जायचं. नंबर कुठं द्यायचं, कार्बनवरती त्याला नंबर द्यायचा 1 2 आणि 3. ओके, आता ह्या पद्धतीनं नंबर दिलं. आता पुढे काय करायचं, त्याला आता कुठल्या कुठल्या ग्रुप अजून आहे का ते फाइंड करायचं. आता फक्त इथं OH एक आहे, त्याच्यानंतर सेकंडवरती इथं मिथाइल ग्रुप सुद्धा प्रेझेंट आहे. ओके, मिथाइल ग्रुप सुद्धा इथं प्रेझेंट आहे. म्हणजे आता कसं लावावं लागणार होतं नाव आपल्याला, 2 मिथाइल. म्हणजे त्याने काय सांगितलं, जे सबस्टंट किंवा ब्रँचेस असतात ते अगोदर इथं लिहायचं 2 मिथाइल. 2 मिथाइल काय लिहिलं आपण, हा 2 काय इंडिकेट करते, सेकंड कार्बन वरती मिथाइल ग्रुप आहे म्हणून ते इथं इंडिकेशन करत असतात. तर 2 मिथाइल हा लिहून टाकला. ओके, त्याच्यानंतर 3 कार्बन म्हणजे कुठलं लिहितो आपण, प्रोपेन. ओके, PROPAN प्रोपेन. त्याच्यानंतर प्रोपेन मध्ये कुठल्या कार्बन OH ग्रुप आहे, फर्स्ट कार्बन वरती OH ग्रुप प्रेझेंट आहे, त्यासाठी प्रोपेन 1OL असं त्याचं नाव लिहायचं. म्हणजे टोटल काय झालं, आता आपण ॲक्च्युली प्रोपेन 1OL एवढं ॲक्च्युली येत होतं, पण एक्स्ट्रा इथं हा CS ग्रुप एक्स्ट्रा आहे इथं. ओके, त्या एक्स्ट्रा आहे म्हणून त्या एक्स्ट्रा ग्रुपचं नाव काय, आता मिथाइल. हा मिथाइल कुठं आहे, तर सेकंड वरती आहे, त्यासाठी इथं 2 मिथाइल प्रोपेन 1OL ह्या पद्धतीनं त्याचं नाव येणार. ओके, आता हा सेकंड एक्झाम्पल बघा. सेकंड एक्झाम्पलमध्ये त्याचं नाव काय येणार, आता 2 मिथाइल प्रोपेन 2L येणार. 2 मिथाइल प्रोपेन 2L असं काय येणार, म्हणजे सिलेक्ट द लॉंगेस्ट अँड कंटिन्युअस. जर तुम्ही असं जर सिलेक्शन केलं तरी चालेल, किंवा असं जरी सिलेक्शन केलं तरी चालेल. असं लॉंगेस्ट अँड कंटिन्युअस चेन, आता ब्लॅक कलरचं बॉक्स पडलं बघा इथं, असं सिलेक्शन केलं तरी चालेल, किंवा जे लाल कलरचं बॉक्स मी टाकले त्याच पद्धतीने सिलेक्ट केलं तरी चालेल. तुम्ही कसंही सिलेक्ट करा ह्या एक्झाम्पलला, फक्त ह्या एक्झाम्पलला, सगळ्या एक्झाम्पल नाही तर ह्या एक्झाम्पलला तुम्ही कसंही सिलेक्ट करा तर नाव एकच येणार आहे. कसं बघा, समजा तुम्ही आता हा रेड कलरचं बॉक्स जसं मी टाकले तर त्याच्यावरून बघा, ह्याला इकडून लेफ्ट आणि हा राईट, तर लेफ्ट टू राईट द्या किंवा राईट टू लेफ्ट द्या. हा सेकंडवरचा आहे ग्रुप, OH ग्रुप कुठं आहे, सेकंड कार्बन आहे, हे तर फिक्स झालं. ओके, आणि टोटल आता बघा नंबर द्या, लेफ्ट टू राईट द्या. सध्या आता 1 2 3 किंवा 1 2 3 घ्या, कुठून तर द्या, आपल्याला काय OH सेकंडलाच येणार आहे. ओके, तर 1 2 3 नंबर दिला. ओके, हे तर कन्फर्म झालं. तर पुढं काय 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 येतं, एक्स्ट्रा काय येतं, तर सेकंडवरती एक CS3 आहे आणि एक OH ग्रुप प्रेझेंट आहे. म्हणलं तर नाव काय येणार आता, 2 मिथाइल. ओके, 2 मिथाइल झालं. त्याच्यानंतर 3 कार्बन, टोटल नंबर किती झालं, 3 झालं. म्हणजे 3 कार्बन म्हणजे काय झालं, प्रोपेन झाला. ओके, PROPAN प्रोपेन झाला. आता प्रोपेन मध्ये कुठल्या पोझिशनवर OH ग्रुप प्रेझेंट आहे, सेकंडवर OH ग्रुप प्रेझेंट आहे, त्यासाठी तर काय झालं, प्रोपेन 2OL असं झालं. हे कुणाच्या आधारे, तर जे रेड कलरचं बॉक्स मी तर टाकलेले आहेत बघा, इथं दाखवतो अजून एकदा. जे असं रेड कलरचा बॉक्स आहे हे, ह्याच्या पद्धतीने आपण नंबर जर दिलं तर असं आपल्याला मिळून जाईल. आता जे ब्लॅक कलरचं बॉक्स मी टाकलं येतं त्याच्यावर नाव कसं येईल ते सुद्धा बघूया आपण. आता हे समजून घ्या, हे ब्लॅक कलरचं बॉक्स या इथं नंबर इकडून तर द्या किंवा टॉप टू बॉटम द्या किंवा बॉटम टू टॉपला द्या. तर नंबर हा कार्बनला सेकंडच येणार, हा 1 नंबर, हा सेकंड नंबर आणि हा थर्ड नंबर कार्बन. ओके, आता 3 नंबर कार्बन तर आपल्याला समजून जाईल की प्रोपेन आहे, हे तर आपल्याला पक्का झालं. ओके, प्रोपेन. ओके, त्याच्यानंतर 2OL आहे, हे सुद्धा फिक्स्ड आहे. आता राहिला काय, आता इकडं एक CS3 आहे लेफ्ट साईडला आणि राईट साईडला काय आहे, OH. हा तर आम्ही इथं लिहिलेला आहे ऑलरेडी. तर 2L हा इथं लिहिला आहे. फक्त राहिला काय, आता मिथाइल ग्रुप राहिलेले आहे. ते मिथाइल ग्रुप कुठं आहे, तर सेकंड कार्बन वरती मिथाइल ग्रुप आहे, म्हणून इथं काय लिहितो आपण, 2 मिथाइल. ओके, हा सगळं ऑलरेडी इथं लिहिलेलंच आहे, 2 मिथाइल प्रोपेन 2OL. तर हे दोन्ही कंपॅरिझन केलं तर दोन्ही काय फरक आहे का, काही फरक नाही. तर 2 मिथाइल प्रोपेन 2OL आहे, इथं सुद्धा 2 मिथाइल प्रोपेन 2OLच आहे. म्हणजे असं जे एक्झाम्पल इथं लिहिलेलं मी टर्शरी ब्युटाइल अल्कोहोल जे एक्झाम्पल आहेत त्या एक्झाम्पलला तुम्ही कसंही नंबर द्या तर एकच नाव येणार आहे, 2 मिथाइल प्रोपेन 2OL. ते एकच नाव इथं आपल्याला येणार आहे. ओके, तर अजून एक्झाम्पल मी सांगणार आहे तुम्हाला. बघा हे एक्झाम्पल बघा येत आहे का. ओके, थर्ड वन एक्झाम्पल बघा कसं येईल. आता हे बघा, CH3 CH
C2H5, त्याच्यानंतर CHOH, त्याच्यानंतर CH3 असं. ओके, ह्या एक्झाम्पल्स नाव काय येणार आहे तर बघा, ह्या एक्झाम्पल्स नाव कसं येणार काय येणार आता बघा. येत आहे का बघा, तुम्हाला नोटबुक घ्या, त्या नोटबुकवर तुम्ही लिहायचा प्रयत्न करा, तिथं नाव काय येईल ते फाइंड आउट करा. येतंय का कोणाला? ट्राय तर करा. येत आहे का आता? आता मला सांगा, ह्याच्यावरती नंबर कसं द्यायचं किंवा ते आपण लॉंगेस्ट आणि कंटिन्युअस कसं सिलेक्ट करायचं ते तर सांगा बघा. ओके ओके ओके, तुम्ही सांगतोय का इकडं, तर नंबर इकडे बघा. आता हा वॉइस ग्रुप कुठं आहे? इकडल्या साईडला आहे. ओके, पेन चेंज करतो मी. ओके, इकडल्या साईडला आहे. ओके, ह्या साईडला वॉइस ग्रुप आहे, म्हणजे आपलं कुठला साईड आहे? आपलं राईट साईड आहे. आपल्या राईट साईडला आता वॉइस ग्रुप आहे, म्हणून म्हणजे आपल्याला नंबर आता इकडून द्यावा लागणार. हा फर्स्ट कार्बन, ओके, हा सेकंड कार्बन, ओके, हा थर्ड कार्बन. त्या थर्ड कार्बन झाल्यावर इकडे ग्रुप आहे CH3 आणि इकडे खाली आहे C2H5 ग्रुप आहे. ओके, आता हे CH3 मोठा आहे का हे मोठा आहे? तर इकडे C2H5 म्हणजे इकडे इथाइल आहे आणि इकडं मिथाइल ग्रुप आहे, म्हणजे आपण नंबर कुठून द्यायचा? आता नंबर इकडे द्यावा लागणार आता. ओके, म्हणजे हा काय झाला आता? फोर्थ आणि फिफ्थ इथं झाला, कारण हा C2H5 आहे, इकडे फक्त CH3 आहे, म्हणून आपण नंबर असं ह्या पद्धतीनं नंबर आता आपल्याला द्यावा लागणार आहे. ओके, तर म्हणजे आता आपण नंबर टोटल किती झाला आता? 5. हा इथं 2 कार्बन, 2 3 4 आणि हा 5 कार्बन, म्हणजे टोटल किती झालं कार्बन काउंटिंग? 5 झाला. 5 म्हणलं तर काय येतं? इथं पेंटेन. ओके, हे तर कन्फर्म झालं. तर पेंटेन. ओके, त्या पेंटेनमध्ये OH ग्रुप कुठल्या कार्बनवर आहे? तर सेकंड कार्बनवर OH ग्रुप प्रेझेंट आहे, हायड्रॉक्सिल ग्रुप प्रेझेंट आहे. म्हणजे काय लिहावं लागणार आता? पेंटेन, पेंटेन 2L, हे तर कन्फर्म झालं. ओके, आता राहिलं काय इथं? जे थर्ड कार्बन असणारे जे CH3 ग्रुप आहे त्याला आपण काय म्हणतो? मिथाइल ग्रुप म्हणतो. त्याचं इथं अजून लिहायचं आहे आपल्याला एक्झाम्पलमध्ये. ओके, म्हणजे त्याचं नावामध्ये, म्हणजे हा मिथाइल ग्रुप कुठं आहे? तर 3 नंबरच्या कार्बनवरती मिथाइल ग्रुप प्रेझेंट आहे, म्हणून इथं काय लिहायचं? 3 मिथाइल पेंटेन, 3 मिथाइल पेंटेन 2OL असं त्याचं नाव येणार. टोटल ह्या एक्झाम्पल्स नाव काय येणार होतं? 3 मिथाइल पेंटेन 2OL. ओके, ह्या पद्धतीनं आपल्याला नाव लिहावं लागणार आहे. ओके, बघा अजून एक समजा हा एकच OH ग्रुप असलेला एक्झाम्पल झाला. आता काही एक्झाम्पलमध्ये 2 ते 3 OH ग्रुप जर असेल तर त्यावेळी आपलं नाव कसं लिहायचं ते सुद्धा मी इथं सांगतो. CH3, CHOH, CHOH, त्याच्यानंतर CH2OH असं जर असेल तर त्यावेळी आपल्याला नाव कसं लिहावं लागणार? तर बघा, अगोदर काउंटिंग करून घ्या. ह्या तिन्ही OH ग्रुप कंटिन्युअसली Cl आहे. ओके, इकडून जर बघितलं तर लेफ्ट आणि हा राईट आहे आपलं. तर इकडून जर घेतलं तर लेफ्टला सेकंडवर इथं OH आहे आणि इकडून जर बघितलं तर राईटला फर्स्ट कार्बनवरतीच OH ग्रुप प्रेझेंट आहे, म्हणजे नंबर आपल्याला इकडून द्यावा लागणार. हा फर्स्ट कार्बन, ओके, हा सेकंड कार्बन, हा थर्ड कार्बन आणि हा फोर्थ कार्बन, असं आपल्याला नाव द्यावं लागणार होतं. ओके, आणि आता नंबर दिला म्हणजे टोटल किती झालं? 4 कार्बन. 4 कार्बन म्हणजे काय झालं तर ब्युटेन झालं, हे तर कन्फर्म आहे. ओके, ब्युटेन. ओके, एवढंच ठेवा. ओके, आता पुढं बघा, OH ग्रुप कुठल्या पोझिशनवर प्रेझेंट आहे? फर्स्टवर एक प्रेझेंट आहे, फर्स्ट कार्बनवर, त्याच्यानंतर सेकंडवरती आहे, त्याच्यानंतर थर्डवरती आहे. तर 1 2 3 हा तिन्ही कार्बनवरती OH ग्रुप प्रेझेंट आहे. त्यासाठी इथं 3 ग्रुप ज्यावेळी असतात ती 3 टाइम्स ज्यावेळी असतात त्यासाठी आपल्याला कुठला वर्ड यूज करावा लागेल? त्यासाठी ट्राय हा वर्ड तिथं यूज करावा लागणार आहे आपल्याला. म्हणजे ब्युटॅन 1 2 3 1 2 3 1 2 3 ट्राय OL असं वर्ड तिथं यूज करावं लागणार आहे. म्हणजे टोटल ह्याचं नाव काय झालं तर त्या एक्झाम्पलचं
ब्युटॅन 1 2 3 ट्राय OL आहे. ब्युटॅन म्हणजे 4 कार्बन, 1 2 3 ट्राय मीन्स 1 2 3 कार्बनवरती 3 वेळा OH ग्रुप प्रेझेंट आहे ते तिथे इंडिकेशन करत असतात. हा OL म्हणजे OH ग्रुप प्रेझेंट आहे ते इंडिकेट करत असतात. ओके, या पद्धतीने आपल्याला दिलेल्या एक्झाम्पलचं नाव आपल्याला लिहावं लागणार आहे. ओके, बघा अजून एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. अजून एक एक्झाम्पल बघा. आता हे झालं नॉर्मल अल्केन फॅमिली मेंबरचं झालं. तर समजा अरोमॅटिक रिंग सिस्टमवर जर OH ग्रुप असेल तर त्यावेळी सुद्धा आपल्याला लिहावं लागते नाव वगैरे. ओके, तर एक्झाम्पल बघा. तर एक एक्झाम्पल आहे, एक अरोमॅटिक रिंग सिस्टम काढा. ओके, हा एक अरोमॅटिक रिंग सिस्टम आहे. ओके ओके, हे काढलं. ओके, त्याच्यावरती एक CS2 CHOH आहे. त्याच्यानंतर पुढं CS3 आहे. ओके, ह्या एक्झाम्पल आता नाव काय येईल बघा. सांगता येईल का तुम्हाला? सांगता येईल का? बघा, अगोदर कुठल्या साईडला OH आहे आणि परत कुठल्या फंक्शन ग्रुप आहे ते सुद्धा आपल्याला फाइंड करावं लागते. ते सगळं फाइंड करून मग आपल्याला नाव पूर्णपणे लिहायचं. आता अगोदर काय करायचं, नंबर द्यायचं कार्बन ॲटम्सला. हा सगळं आपल्या कार्बन ॲटम्स आहे, इथून इथंपर्यंत कार्बन ॲटम्स आहे. त्याला आता नंबर लिहावा लागणार आहे. नंबर कसं लिहायचं, नंबर असं द्यायचं की जेणेकरून जे साईड ब्रँचेस असतात, हे एक साईड ब्रँचेस आहे. ओके, त्या साईड ब्रँचेसचं नाव काय आहे, त्याला आपण काय म्हणतो, फिनाइल असं त्याला आपण म्हणतो. फिनाइल ग्रुप असं म्हणतो. आणि दुसरं एक आहे OH ग्रुप म्हणतो. OHला काय म्हणतो तर अल्कोहोल फंक्शन ग्रुप आहे, त्याला आपण OL हा इंडिकेशन करत असतो. ओके, आता नंबर देत असताना इकडून आपल्याला द्यावं लागणार, म्हणजे जेणेकरून ब्रँचेसला सुद्धा आणि OHला सुद्धा मिनिमम नंबर तिथं यावं लागणार. त्यासाठी याचं नंबर कसं द्यायचं, फर्स्ट कार्बनला 1 नंबर, सेकंडला 2 नंबर आणि तिसऱ्याला 3 नंबर असं त्याचं नंबर द्यायचा. आता फिनाइल ग्रुप कुठं आहे तर कुठे आहे तर 1 फिनाइल तर 1 नंबर कार्बन कुठला ग्रुप आहे, फिनाइल आहे. ओके, 1 फिनाइल. त्याच्यानंतर पुढं टोटल 3 कार्बन म्हणजे काय लिहितो आपण, प्रोपॅन, PROPAN, प्रोपॅन. त्या प्रोपॅनमध्ये OH कुठल्या पोझिशनवर आहे तर सेकंड कार्बन पोझिशनवर आहे, म्हणजे 2OL हा वर्ड तिथं यूज करायला लागतो. म्हणजे टोटल काय झालं तर 1 फिनाइल प्रोपॅन 2OL, म्हणजे प्रोपॅनमध्ये 1 पोझिशनवर फिनाइल ग्रुप आहे आणि सेकंड पोझिशनवर कुठले आहे, OH ग्रुप आहे. त्यासाठी 1 फिनाइल प्रोपॅन 2OL त्याचं नाव असं येणार. ओके, आता तुम्हाला एक मी होमवर्क देतो. त्या होमवर्क सोडवा आणि त्या दिलेल्या एक्झाम्पलला किती स्ट्रक्चर मिळते आणि त्या किती स्ट्रक्चर मिळते तेवढंच मला खाली कॉमेंट करून मला सांगा. ओके, क्वेश्चन असं आहे की ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ द ऑल आयसोमर्स ऑफ अल्कोहॉल विथ मॉलिक्युलर फॉर्म्युला C5H12O. गिव्ह देअर IUPAC नेम अँड क्लासिफाय द्या, म्हणजे प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी अल्कोहॉल असं क्वेश्चन आहे. पण तेवढं लांबचं क्वेश्चन नको, मी फक्त काय सांगतो तुम्हाला, हा एक एक्झाम्पल तुम्हाला मी देतो. त्या एक्झाम्पलला किती स्ट्रक्चर मिळते ते फक्त मला कॉमेंट करा. ओके, बस मी तुम्हाला सांगतो. त्या पुढं मी त्या एक्झाम्पल अजून सोडून देणार आहे तुम्हाला ॲक्च्युली किती स्ट्रक्चर मिळणार आहे आणि त्याचं IUPAC नाव काय आहे ते सगळं मी इथं सांगणार आहे. ओके, क्वेश्चन नंबर 9 आहे. त्या क्वेश्चन नंबर 9 मध्ये काय दिलं त्यांनी, C5H12O त्या एक्झाम्पलचा स्ट्रक्चर किती मिळेल आपल्याला, म्हणजे तर काय म्हणतात त्यांनी, ड्रॉ द आयसोमर्स ऑफ अल्कोहॉल, ड्रॉ द आयसोमर्स ऑफ गिवन अल्कोहॉल and give IUPAC name and give the IUPAC name. ओके, असं त्यांनी तर क्वेश्चन मध्ये विचारलं. असलं क्वेश्चन
असलं काही क्वेश्चन बोर्ड एक्झाममध्ये सुद्धा आलेले आहेत. ते क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचं असेल तर असलं आता मी जे सांगितलं C5H12O त्या टाईपचं एक्झाम्पल तुम्हाला सोडवावं लागणार आहे, सोडवायचंच आहे. सोडवा, प्रयत्न करा, ट्राय करत राहा. जर समजलं नसेल तर आता जे सांगितलं क्लास ते परत रिपीट ऐका, म्हणजे तुम्हाला हा एक्झाम्पल तुम्हाला झालं. समजा इथंच तुम्हाला दिसतंय C5 म्हणजे कुठल्या येणार होता C5, कारण 5 असेल तर कुठल्या कारण असते, कुठल्या अल्केन्स मॉलिक्यूल असते तर पेंटेन असते, हे तर कन्फर्म आहे. ओके, त्या पेंटेनमध्ये फक्त 12 हायड्रोजन आणि एकच ऑप्शन असतात, हे लक्षात ठेवा. म्हणजे OH ग्रुप असतात त्याच्याबरोबर. ओके, आणि राहिलेले 11 हायड्रोजन असतात. त्या कसा जोडायचा पेंटेनमध्ये एक भरपूर स्ट्रक्चर तुम्हाला मिळणार आहे. ते स्ट्रक्चर ड्रॉ करा आणि त्या प्रत्येकाला IUPAC नाव लिहा. हे जर क्वेश्चन तुम्ही सोडलं तर चांगलं, जर नाही सोडलं तर मी पुढच्या तुम्ही कॉमेंट केल्यानंतर मी परत हे सोडून तुम्हाला देतो. ओके, तोपर्यंत हे सगळे एक्झाम्पल सोडवा आणि जर तुम्हाला नाही आलं तर मला सांगा, मी तुम्हाला सोडून देतो. ओके, पुढच्या क्लासमध्ये मी मेथड्स फॉर प्रिपरेशन ऑफ द अल्कोहोल ते आहे. त्याच्यानंतर आता दिलेला आहे हा एक एक्झाम्पल, क्वेश्चन नंबर 9 आहे. हा एक्झाम्पल सुद्धा मी तुम्हाला सोडून देतो. तोपर्यंत धन्यवाद. ओके, थँक्यू.